नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व्हर डाऊन झाल्याने ओपीडी नोंदणी केंद्रासमोर नागरिकांची तासनतास तात्काळत उभे राहण्याची वेळ निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. रुग्णाला घेऊन आलेल्या नागरिकांची मोठी तारंबळ उडाली. यामुळे हॉस्पिटल कर्मचारी व नागरिकात वादावादी झाली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. रुग्णांना उपचार घेण्यापूर्वी ओपीडी नोंदणी केंद्रावर नाव नोंदणी करून पावती घ्यावी लागते. यानंतर पुढील उपचाराला सुरुवात केली जाते. यासाठी नागरिक सकाळपासूनच सदर केंद्रावर गर्दी करतात. सोमवारचा दिवस असल्याने उपचारासाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल झाले होते. अनेक नातेवाईकांनी नोंदणीसाठी रांगा लावल्या होत्या. मात्र सर्व्हर डाऊन झाल्याने नोंदणी करणे अशक्य झाले. त्यामुळे बराच काळ नागरिकांना तात्काळत उभे राहावे लागले. गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची सीमाप्रश्नी कान उघाडणी करण्यात आल्यानंतर मागील आठवड्यात मुंबई मुक्कामी सीमा समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांच्या समवेत विशेष बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी सीमा भागासाठी लवकरच तहसीलदार दर्जाचा अधिकारी नेमण्यात येईल असे सूचित केले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली. या संदर्भात लवकरच स्थानिक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नोडल अधिकारी नेमण्याचे काम सुरू करण्यात येईल. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील सीमेवर असणाऱ्या शिनोळी ग्रामपंचायतीत येत्या आठवड्याभरात तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल असे आश्वासन दिले. याप्रसंगी बेळगाव वारकरी संघाचे अध्यक्ष हबप शंकर बाबली, अनंत पाटील आदी उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील अतिवाड येथे बेळगावच्या खासदार मंगल अंगडी व राज्यसभा सदस्य इरणा कडाडे यांच्या विशेष अनुदानातून 10 लाख रुपये व गावातील देणगीतून 5 लाख रुपये खर्च करून नव्याने 750 स्क्वेअर फूटमध्ये अत्याधुनिक सुसज्जित अशा व्यायामशाळेची उभारणी करण्यात आली आहे. या व्यायामशाळेचे उद्घाटन आज खासदार मंगल अंगडी व राज्यसभा सदस्य इरणा कडाडे यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील तरुण युवकांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी, गावातील युवकांच्यातून तरुण खेळाडू निर्माण व्हावे व युवकांनी व्यसनापासून दूर राहावे या उद्देशाने या व्यायामशाळेची उभारणी करण्यात आली आहे. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा छबुताई कांबळे, योगेश हेळकर, सचिन नाचनकर, लखन गुरुजी, सतीश नीलजकर, प्रदीप पाटील, शंकर पाटील व इतर उपस्थित होते. खेळाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण आणि यासाठी प्रेरणा देणारे खेलो इंडिया 10 कदम हे भारत सरकारतर्फे सुरू करण्यात आलेले एक भव्य अभियान आहे. यानुसार आज बेळगाव शहरातील स्पोर्टिंग प्लॅनेट लवडेल हायस्कूलच्या सहकार्याने BDFA द्वारे खेलो इंडिया गर्ल्स अंडर 13, अंडर 15 आणि अंडर 17 फुटबॉल स्पर्धा सुरू केल्याची घोषणा करण्यात आली. 2024च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन लवडेल शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती इंचल यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी BDFAचे अध्यक्ष पंढरी परब हे होते. याप्रसंगी उपाध्यक्ष लेस्टर डिसोजा, ज्येष्ठ सदस्य गोपाळ खांडे, एस नारमोडी, अल्लाबक्ष बेपारी, प्रशांत देवदानम, जॉर्ज रॉड्रिक्स, अरिहंत बल्लाळ, मतीन इनामदार, मानस नाईक यांच्यासह स्पर्धक, व्यवस्थापक, प्रशिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमी योजनेतून मुबलक प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर स्थलांतर रोखण्यासाठी लवकरच हेल्पलाईन सुरू करण्यात येईल असे जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मागील 5 ते 6 वर्षांपासून स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या CBT बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शेवटच्या टप्प्यातील फर्निचर आणि अंतर्गत इतर कामे हाती घेण्यात आली आहेत. येत्या 2 महिन्यात बस स्थानक प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल अशी माहितीही उपलब्ध झाली आहे. तब्बल 31 कोटींच्या निधीतून मध्यवर्ती आणि CBT बस स्थानकाचा विकास साधला जात आहे. यापैकी मध्यवर्ती बस स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. CBT बस स्थानकाचे कोरोना आणि इतर कारणामुळे लांबणीवर पडले होते. मात्र आता कामाला जोर आला असून काम अखेरच्या टप्प्यात आले आहे. गेल्या 25 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने महानगरपालिकेच्या वाहनावर चालक म्हणून काम करत आहोत. आम्हाला कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेणे गरजेचे आहे. मात्र आमच्याकडे दुर्लक्ष करून नव्याने चालकांची नियुक्ती केली जात आहे. यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे. तेव्हा आम्हाला तातडीने नोकरीत सामावून घेणे अशी मागणी जय भीम चालक आणि क्लीनर संघटनेच्या वतीने मनपा उपायुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
उचगाव येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उचगाव शाखेच्या वतीने शिवकालीन युद्ध, कला व संरक्षण शिबिर, लाठी, भाला, रणवार, भारतीय व्यायाम यातील धारकरी व रणरागिणी यांना शिवचरित्रावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा रविवारी दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता श्री मळेकर्णी देवस्थान उचगाव येथे पार पडली. इंचलकरंजी येथील व भिडे गुरुजींच्या सोबत सतत असणारे आणि स्वच्छता दूत म्हणून ओळखले जाणारे महाजन गुरुजी यांच्या उपस्थितीत या स्पर्धा पार पडल्या. गावातील सर्व धारकरी, रणरागिणी आणि परिसरातील शिवभक्त, नागरिक, युवक यावेळी उपस्थित होते. या प्रश्नमंजुषा स्पर्धेत 70 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भाग घेतला होता. नुकत्याच कोलकाता येथील बिस्वा बांगला कन्व्हेन्शन सेंटर येथे 74व्या भारतीय दंत परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये IDA बेळगाव शाखेने 7 राष्ट्रीय पुरस्कार जिंकले. डॉक्टर राधाकृष्ण हरवडेकर यांना सर्वोत्कृष्ट अध्यक्ष, डॉक्टर बिंदू होसमनी यांना सर्वोत्कृष्ट सचिव, विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट उपक्रम, डॉक्टर बिंदू होसमनी यांना उपविजेता करंडक व सर्वोत्कृष्ट जर्नल, डॉक्टर व्यंकटेश तेलकर यांना सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक उपक्रमासाठी विशेष पुरस्कार, IDA हेड ऑफिसचे अध्यक्ष डॉक्टर राजीव छुग, सरचिटणीस डॉक्टर अशोक ढोबळे आणि मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. नांगनूरखेडी तालुका हुक्केरी येथे पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा विभाग हुक्केरी, ग्रामपंचायत नांगनूरखेडी, दूध उत्पादक संघ व श्री कालभैरव दूध उत्पादक संघ नांगनूर KM यांच्या संयुक्त विद्यमानाने मिश्र जातीच्या गायी आणि वासरूचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्य तालुका पशुवैद्य अधिकारी डॉक्टर रमेश कदम, ग्रामपंचायत अध्यक्षा शांतव्वा देसाई, दड्डी पशुवैद्य अधिकारी डॉक्टर SB मोकाशी, इरणा देसाई, अण्णासाहेब बेनवाडी, ईश्वर बेनवाडी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या स्पर्धेमध्ये दड्डी गावातील 55 वासरांनी भाग घेतला होता. रविवारी सायंकाळी कनगला हद्दीत टायर फुटल्याने ट्रक महामार्गावर दुभाजकाला धडक देत उलटल्याची घटना घडली. या अपघातात किशोर माने वय वर्षे 32 राहणार अथनी असे जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे. मोरबीहून बेंगळूरकडे ट्रक जात होता. दरम्यान स्तवनिधी घाट संपल्यानंतर कनगला हद्दीमध्ये आल्यानंतर ट्रकचा टायर अचानक फुटल्याने ट्रक दुभाजकाला धडक देत उलटला. त्यामुळे ट्रकमधील साहित्य महामार्गावर विखुरले गेले. या अपघातात ट्रकचे सुमारे 1 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद संकेश्वर पोलीस स्थानकात झाली आहे. निपाणी शहर व परिसरातील लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या महादेव गल्लीतील श्री महादेव मंदिरात 5 मार्च पासून महाशिवरात्री उत्सवास प्रारंभ होणार आहे. 5 ते 14 मार्च असे 10 दिवस भरगच्च कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. शेती पिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी अक्कोळ येथील वेदगंगा नदी काठावर अनेक शेतकऱ्यांनी विद्युत मोटारी बसविली आहेत. येथील 4 मोटारी अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत अंदाजे 1,60,000 रुपयांचा फटका मोटर मालकांना बसला आहे. शुक्रवारी रात्री विद्युत पुरवठा खंडित असल्याने मोटारी बंद होत्या. त्यामुळे नदी परिसरात शुकशुकाट होता. याचा फायदा घेऊन चोरीचा प्रकार घडला आहे. या घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलिसात करण्यात आली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिझेल टँकर वाहन उलटल्याची घटना विजापूर शहरातील बसवेश्वर चौकात घडली आहे. सोमवार पहाटेच्या सुमारास डिझेल टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने शहरातील बसवेश्वर चौकातील JDS कार्यालय समोर उलटला. या घटनेत चालक गंभीर जखमी झाला. अपघातामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. टँकर उलटल्याचे वृत्त समजताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने टँकर वाहन हटवून वाहतूक सुरळीत केली. विजापूर वाहतूक पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जमखंडी व हुन्नूर येथे DYSP शांतवीर E यांच्या नेतृत्वाखाली RAF बटालियन व पोलिसांनी पथसंचलन केले. RAF असिस्टंट कमांडर नवीन कुमार, इन्स्पेक्टर शशी, NM निलंगी, जमखंडी ग्रामीण पोलीस ठाण्याचे PSI महेश संक होसमनी, RAF जवान, पोलीस आदी या पथसंचलनामध्ये 100 जणांनी सहभाग घेतला. याबरोबरच हे बुलेटिन इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.